लाडकी बहिणीच्या लाडक्याला खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। 3,000 रुपये हप्ता वाटपाची बातमी असणार आहे। 15वा हप्ता 16वा हप्ता एकत्र भेटणार का याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ई-केवायसी बाबत अधिकाऱ्यांनी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा, त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात तो म्हणजे 15वा हप्ता आणि 16वा हप्ता या हप्त्या वाटपाबद्दलची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली लाडक्या बहिणींनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक वाचाय। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत 14वा हप्ता भेटला आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट मध्ये सांगायचंय। कारण की 3,000 रुपये हप्ता वाटप होणार आहे का, भाऊबीजी निमित्त तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बऱ्याच ताईला लाडक्या ताईला असं वाटतंय की येणारा हा जो सण आहे दिवाळीचा सण आहे तो अत्यंत आनंदाचा जायला पाहिजे, त्याच्यामुळे 3,000 रुपये हप्ता वाटप व्हायला पाहिजे आणि याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। चला तर वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया। तो म्हणजे 15वा हप्ता आणि 16वा हप्ता, या सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, कारण आता ऑक्टोबर महिना सुरू झालाय आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पण भेटायला पाहिजे असं लाडकी ताईला वाटत आहे। बघा तर लक्षात घ्या, 2 हप्ते एकत्र भेटणार का आणि ते कधी मिळणार, तर याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली, ती तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर ई-केवायसी बाबत आनंदाची बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो ई-केवायसी बाबत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा, ज्याची तुम्ही टेन्शन घेत बसला होता की सर आमच्या वडिलांचं निधन झालेलं आहे, सर आमच्या पतीचं निधन झालेलं आहे, आम्ही कुणाचं आधार कार्ड द्यायचं आहे, तर त्याच्याबद्दल ऑथेंटिकेट माहिती समोर आली आहे, अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा। सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या या चॅनलवर तुम्हाला ती माहिती देत आहे। बघा तुम्हाला मी 10-15 दिवसापासून सांगत आहे की लाडक्या ताईंनो थांबा, तुम्ही वेट करा, तुमच्याबद्दल माहिती येणार आहे आणि ती माहिती समोर आलेली आहे, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 15वा हप्ता केव्हा वाटप होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक लाडक्या ताईंनो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पुढारीची ही बातमी बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे, सगळ्या गोष्टीचे पुरावे तुम्हाला मी दाखवणार आहे। पुढारी न्यूजपेपरची ही बातमी बघा लाडक्या ताईंनो, पुढारी न्यूजपेपरची बातमी आहे। या ठिकाणी दिनांक बघा 5 ऑक्टोबर 2025 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे। सगळ्यात फास्ट स्वरूपात आपल्या चॅनलवर ही माहिती मी तुम्हाला देत आहे। तर बघा पुढारीची बातमी, सोलापूर जिल्ह्यामध्ये ही बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करावे असे पत्र शासनाने काढलेले आहे, मात्र पोर्टलवर तांत्रिक त्रुटीमुळे ई-केवायसी होत नसल्याने लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढलेले आहे। मात्र लवकरच वेबसाईट सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने दिलेली आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता की सर आमची ई-केवायसी लवकर होत नाही, सर वेबसाईटच चलत नाही, एकदम भंगार स्वरूपाची वेबसाईट आहे, ओटीपी जात नाहीये, पहिला ओटीपी गेला तर दुसरा ओटीपी जात नाहीये, सर नेमकं काय करायचंय। बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात की सर आमचे वडील निधन पावलेले आहेत, सर आमचे पती निधन पावलेले आहेत, आम्ही कोणाचं आधार कार्ड टाकायचंय, हा जो मोठा प्रश्न होता त्या प्रश्नावर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिले तुमच्या समोर या ठिकाणी मी लाडक्या ताईंनो दाखवत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। पुढारी न्यूजपेपरची बातमी आहे लाडक्या ताईंनो, अधिकाऱ्यांनी ही माहिती तुम्हाला दिलेली आहे। बघा तुमच्या समोर दिसत आहे, प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, तर यांनी अधिकाऱ्यांनी ही माहिती समोर दिलेली आहे। पुढारीची न्यूज आहे, लेटेस्ट न्यूज आहे। काय बघा न्यूज, तर ई-केवायसी करतेवेळी लाडक्या बहिणीने पती किंवा वडील यांचे आधार कार्ड नंबर टाकणे बंधनकारक केले आहे, मात्र विधवा महिलांनी कुणाचे आधार कार्ड नंबर टाकावे अशी अडचण निर्माण झाली आहे। बघा आपण ज्या गोष्टी हायलाइट करत होतो, ज्या सरकारकडे मागणी करत होतो, त्याचं लक्ष आता सरकारकडे गेलेलं आहे, सरकारने लक्ष वेधलेलं आहे, अधिकाऱ्यांनी त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला मी म्हणत होतो काळजी करू नका, शांत बसा, थोडे दिवस तुम्ही वाट बघा, तुमच्यासाठी पण अपडेट येणार। ज्या लाडक्या ताई विधवा आहेत, ज्या लाडक्या त्यांचे पती पण नाहीयेत आणि ज्यांचे वडील पण नाहीयेत, त्यांनी आधार कार्ड नंबर कुणाचा टाकायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर किंवा या प्रश्नाला या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे अधिकारी आहेत, ते जिल्हा कार्यक्रम अधिकारी, त्यांनी काय दिले या ठिकाणी वाचू शकता।
मात्र या ठिकाणी विधवा महिलांनी कुणाचा आधार कार्ड नंबर टाकावे अशी अडचण निर्माण झाली आहे। ई केवायसी करतेवेळी पोर्टलवर अशी अनेक त्रुटी आहेत, त्या लवकरच दूर करून पोर्टल सुरू करण्यात येणार आहे। तसेच कोणत्याही लाडक्या बहिणीचा हप्ता थांबणार नाही, त्यामुळे लाडक्या बहिणीने काळजी करू नये। बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी सांगितलं होतं जरा धीर धरा, थोडा वेळ तुम्ही थांबा, कारण की तुमच्याबद्दल अपडेट येणार आहे। जी त्रुटी, आता ही एक महत्वाची गोष्ट आहे, ज्यांचे पती नाहीयेत, ज्यांना वडील नाहीयेत, ह्या त्रुटी सरकारकडे आता गेलेल्या आहेत आणि याच्यावर आता लवकरात लवकर तुम्हाला नवीन पोर्टल येणार आहे। बघा नवीन पोर्टल म्हणजे नवीन त्याच्यावर अपडेट येणार आहे आणि लवकरात लवकर ते तुम्हाला अपडेट पाहायला मिळणार आहे। बघा लाडक्यांनो, काळजी करू नका। अजून ज्या लाडक्या कोणते असे आहेत का ज्यांना अजून पण ज्यांनी ई केवायसी बाकी आहे, ई केवायसी बाकी असणाऱ्या ताईंनो काळजी करू नका, अजून थोडी या ठिकाणी तुम्ही कळ सोसा, कारण की तुमच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली, ज्यांचे वडील नाहीये, ज्यांचे पती नाहीयेत, त्यांना लवकरात लवकर ऑप्शन येणार आहे। आपण जे बघा लाडक्या ताईंनो मागणी करत होतो, त्या मागणीला कुठेतरी न्याय भेटलेला आहे, अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे आणि अधिकाऱ्यांनी सांगितलंय की याच्यावर काम सुरू झालेलं आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला ह्या त्रुटी दूर करून नवीन पोर्टलवर ही माहिती उपलब्ध होणार आहे। तर खूप छान स्वरूपाची आनंदाची बातमी समोर आली, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो अजून थोडं थांबा आणि ज्या लाडक्या ताईंना ओटीपी वगैरे येत नाही त्यांनी पण थोडं थांबा, त्याच्या वेबसाईटवर काम चालू आहे, तुमचे पण सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत। चला आता ही बातमी तुम्हाला आनंदाची बातमी, आजची लेटेस्ट बातमी दाखवली। बऱ्याच लाडक्या ताईंमध्ये आहेत की सर ते 3000 रुपयाचं आम्हाला एकदा दाखवा, 15वा हप्ता कधी भेटणार आहे ते एकदा दाखवा, म्हणजे आमचं एकदा चांगलं होणार आहे। तर लाडक्यांनो तुमच्यासाठी बघा टाइम्स नाव मराठीची ही बातमी असणार आहे। बऱ्याच ताईंमध्ये की सर 15वा हप्ता नेमका आम्हाला कधी भेटणार आहे, 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्ता। तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये येत्या आठवड्याभरात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे आणि दिवाळीच्या आणि जर हे आठवड्याभरात नाही आला, हप्ता जमा नाही झाला, तर ते दिवाळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर बघा लाडक्या येणाऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटला 15वा हप्ता या ठिकाणी जमा होईल अशा स्वरूपाची मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता बघा त्याच्यानंतर तुम्ही म्हणत असाल की सर 3000 रुपयाचं काय मॅटर आहे, 3000 रुपये आम्हाला कसे भेटणार आहेत, 15वा हप्ता आणि 16वा हप्ता एकत्र भेटणार आहे का? तर टाइम्स नाव मराठीची त्याची पण बातमी समोर आलेली। बघा टाइम्स नाव मराठी, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र मिळणार, लाडक्या बहिणींना 6 प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत योजनेचा हप्ता दिला जातो, मात्र गेल्या काही महिन्यापासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे। आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्याचा एकत्रित 3000 रुपयाचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा तुमच्या समोर बातमी आहे, टाइम्स नाव मराठीची ही बातमी आहे, हे इथे मी काही बोलत नाहीये, टाइम्स नाव मराठीने एक मोठी बातमी दिली आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र या ठिकाणी वाटप होणार आहे, 15वा हप्ता 16वा हप्ता एकत्र भेटणार आहे। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय की 3000 रुपये आपल्या अकाउंटला भेटायला पाहिजे? आता बघा आपल्याला सहकार्य कोणाचं भेटेल, न्यूजपेपरचं सहकार्य भेटेल, टीव्ही चॅनलवाल्याचं सहकार्य भेटेल, तर बाकीच्या लाडक्या ताईंनी पण सगळ्यांनी सपोर्ट करा। बघा सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचायला लागल्यात। पहिली आपली ओटीपीची एक मागणी आदिती तटकरे मॅडम यांनी सॉल्व्ह केली, त्यांनी स्वतः सांगितलं की वेबसाईटवर काम सुरू झालंय। दुसरी आपली मागणी होती की ज्या लाडक्या ताईंना पती नाहीयेत, ज्या लाडक्या ताईंना वडील नाहीयेत, त्यांचं निधन पावले, त्यांनी नेमकं काय करायचं थांबायचंय आणि आपण सरकारकडे मागणी पण केली होती। बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटून देखील मी या ठिकाणी मी आधी कॉलवर देखील यांना माहिती सांगितलं होती की ई केवायसी करताना अशा अशा अडचणीत आहेत। आता ई केवायसी बाबत त्या पतीबद्दल आणि वडिला आधार कार्ड बद्दल काय करायचंय ही पण या ठिकाणी मागणी आपली मांडणं झाली। तर अशा स्वरूपात हळूहळू आपल्या सगळ्या मागण्या मान्य होणार लागल्या आणि सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे ही आपली सगळ्यांची मागणी आहे। तुम्हाला काय वाटतं लाडके ताईंनो, सगळ्याला दिवाळी निमित्त 3000 रुपये भेटायला पाहिजेत का? बऱ्याच लाडके ताई म्हणतील की सर 1500 रुपये भेटतील, 3000 रुपये नाही भेटणार, मागच्या वर्षी तर बघा टाकले होते 3000 रुपये। तर लक्षात घ्या लाडके ताईंनो, आपण जर मागण्या करत राहिलो सरकार नक्कीच मागण्या पूर्ण करणार आहे, एक ना एक दिवस सरकारला मागण्या पूर्ण कराव्या लागणार। त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करत आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। 3000 रुपये 15वा 16वा हप्ता एकत्र भेटलाच पाहिजे, 3000 रुपयाची आपली मागणी पूर्ण केलीच पाहिजे, ही सरकारकडे परत एकदा मागणी करतोय। हा आपला व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी तुमच्यावर लाडक्या ताईंनी मी टाकत आहे। प्रत्येक लाडक्या ताईंनी व्हॉट्सअपला स्टेटसला सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त व्हायरल करायचा आहे। सरकारपर्यंत 3000 रुपये जोपर्यंत भेटत आहे तोपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे। आदिती तटकरे मॅडम आणि अजितदादा पवार यांच्याकडे हा व्हिडिओ गेला पाहिजे, ही जिम्मेदारी मी तुमच्यावर टाकतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण।